जय जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। आज इथे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या 165व्या अभंगावर प्रवचन करत आहे। यामध्ये त्यांनी विकार मारणे म्हणजे काय त्याचे स्वरूप सांगितले आहे। किंवा द्यावा प्राण लावावा गळफास, तेव्हा या देवास येईल कळू। प्राण तो शोकावा नाना दुःख जीवा, वनवास का घ्यावा जन्मवरी। शिर उतरावे आपुलिया हाते, तेव्हा मनसी भक्त सत्य माझा। गणेशनाथ म्हणे हे आता उरले, येथून या झाले मनुष्य जन्म। इथे संत गणेशनाथ महाराजांनी आपणास पहिल्या 2 चरणात आपण ह्या षटविकारांना मारण्याचा कोणता मार्ग निवडतो त्याचे स्वरूप सांगितले आहे। तर पुढच्या म्हणजे शेवटच्या 2 चरणात त्याच्यावरचा खरा शास्त्रयुक्त उपाय काय आहे त्याचे स्वरूप सांगितले आहे। किंवा द्यावा प्राण लावावा गळफास। ज्यावेळेस आपण ह्या समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जगत असतो, एक साधू पुरुष म्हणून जगत असतो, त्यावेळेस आपला कुठेतरी एक मान सन्मान असतो आणि तो मान सन्मान तसाच टिकून राहावा, त्याला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून आपण आतोनात प्रयत्न करत असतो। आणि हा प्रयत्न करत असताना अंतकरणी कुठेतरी आपलं ह्या षटविकारांसोबत युद्ध चालू असतं। सारखं ते षटविकार त्यांचं स्वरूप दाखवायला चालू करतात किंवा ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतात। आपण त्यांना मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु एवढं सोपं नाही त्यांना मर्यादा घालणं। म्हणून ते कुठंतरी आडमार्ग निवडतात, दुसरा मार्ग निवडतात, बाहेरचा म्हणजे पाठीमागचा मार्ग निवडतात। आणि असा एक गुपित मार्ग निवडल्यानंतर आपल्याला जरी जगासमोर आपले स्वरूप जरी असलं आणि बाह्य मार्गानं आपण जातो हे जगाला माहीत जरी नसलं, तरी कधी ना कधी आणि केव्हा ना केव्हा तो मार्ग जगाला कळून येतो। आणि ज्यावेळेस असं कळून येतो त्यावेळेस मग आपण स्वतःचीच घृणा करायला चालू करतो, स्वतःचा तिरस्कार करायला चालू करतो। मी असं का वाईट वागलो, मला एवढं जगानं मान पद प्रतिष्ठा दिली, मी असं चुकीचं का वागलो म्हणून आपण स्वतःला दोषणे द्यायला चालू करतो। मग त्यातून काय करतो आपण तर किंवा द्यावा प्राण लावावा गळफास, मग आपण आपला हा प्राण त्याग करतो किंवा गळफास घेऊन आत्महत्या करतो। मग येथे संत सद्गुरु गणेशनाथ म्हणजे हे मार्ग आपण का निवडला, कारण कुठेतरी आपण हा षटविकारांना मारण्याचा मार्ग चुकीचा निवडला होता। हे मार्गच नाही। पुढे म्हणतात की आणखीन एक आपण करतो, तेव्हा या देवास येईल कळू। आणि आणखीन शपथा घ्यायला चालू करतो ह्या देवाच्या, हे देवा तुझी मी शपथ घेतो आजपासून मी क्रोध करणार नाही। हे देवा आजपासून मी शपथ घेतो मी ह्या कामाविकारावर विजय प्राप्त करील। म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शपथा घेऊन देवावर उपकार केल्याने ते कर्म करतो, परंतु तसं होत नसतं। कारण माझे स्वामी विवेकानंद काय म्हणतात की जर प्रथमतः जर काय करायचं असेल तर असं स्वतःला त्रास देऊ नका, स्वतःची घृणा करू नका, स्वतःला तुच्छ समजू नका की मी विकारांना मारू नाही शकलो म्हणजे मी काहीतरी खूप निंदनीय व्यक्ती आहे, असं स्वतःचं घृणा। हे नॅचरल गोष्टी आहेत म्हणून त्या नॅचरल जसं आता पाणी आहे, जमिनीवर आपण पाणी देतो शेतकरी, तर तो असं सोडून देत नाही, तशाने ते आपलं आयुष्य वाया जाईल। किंवा त्याला साठवून ठेवण्याचाही प्रयत्न करू नका, तो कधी ना कधी त्याला बांधाला जो आपण जे साठवण्यासाठी जो बांध बांधला आहे त्याला कधी ना कधी मर्यादा आहे। आणि हे विकार वाढत वाढत ते तो बांध पार करतील आणि ज्या दिवशी तो बांध फुटेल त्या दिवशी आपलं विदारक रूप, खूप भयानक रूप ह्या जगासमोर येईल। म्हणून म्हणतात की अशानं काय होईल, अशानं आपला उद्धार होणार नाही, अशा देवाच्या शपथा नका घेऊ। मग पुढच्या आणखी चरणात दुसरा मार्ग आपण काय निवडतो बघा, की प्राण तो शोकावा नाना दुःख जीवा। आपण प्राणायाम करतो, योगासनं करतो आणि सारखं मनाला सांगत राहतो की मला क्रोध करायचा नाही, मला काम माझ्या अंतकरणी येऊ द्यायचं नाही, मला कोणाचा तिरस्कार करायचा नाही, कुणाबद्दल माझ्या अंतकरणात हेवा ठेवायचा नाही। आपण असं वारंवार म्हणतो आणि तिथंच आपलं बाळ, आपली बायको कुठल्या कारणाने आपल्या जवळ आली आणि काही आपल्याला बोलली की आपला जो क्रोध शांत असतो तोच क्रोध डबल पॉवर घेऊन बाहेर येतो आणि अशा काही आवाजात आपण तिच्यावर ओरडतो की बिचारी ती पळून जाते तिथून। मग हे असं का घडतं,
हा मार्गच चुकीचा आहे. मग पुढे आणखीन बघा काय म्हणतात, नाना दुःख जीवा. आणखीन एक जो बाह्य स्वरूप आहे, चापकानं त्या अंगाला मारतो काय, त्या दाबनानं शरीराला टोचण्या करतो काय, गरम तेलात हात काय घालतो, हे कशाचं स्वरूप आहे? हे विकारांना मारण्याचं स्वरूप आहे का? एवढं सोपं आहे का हे विकार मारणं? नाही हो, एवढं विकार मारणं सोपं नाही. हे असे त्रास देऊन शरीराला काय होणार आहे? कारण माझे कबीर महाराज म्हणतात की माया मरीना मन मरा, मरमर गये शरीर, आशा तृष्णा न मरी, कह गये दास कबीर. असं आत्महत्या केल्यानं, शरीराला दुःख दिल्यानं ही माया मरत नाही. असं फक्त हे शरीर मरतं. जर करायचं ते पुढच्या चरणात सांगतात. आणखीन एक आपण पर्याय निवडतो की काय म्हणतात बघा, की वनवास का घ्यावा जन्मावरी. आणि मग ह्याच्यातून दोन स्वरूप प्रकट होतात. हे जे आपण वागतो ह्याच्यातून दोन प्रकारच्या व्यक्ती ह्या जगात निर्माण होतात. एक व्यक्ती निर्माण होते जी ह्या वनवासात जाते, त्यांना कळून येतं आपण ह्या विकारांना घेऊन ह्या समाजात राहण्यालायक नाहीत, म्हणून ते काय करतात, एकांतवास निवडतात, कुठतर जंगलात निघून जातात आणि तिथं जाऊन त्या विषयाचं चिंतन करायला चालू करतात. आणि एक मैं कितना भला साधू हूँ, मुनी हूँ, ऋषी हूँ म्हणून तिथं त्या हिमालयात नाचायला चालू करतात. परंतु आणखीन एक व्यक्ती आपल्या जगात आपल्या समोर येते आणि ती असते, त्याला जंगलात जाणं योग्य वाटत नाही, समाजात राहूनच स्वतःचं भरण पोषण करावं अशी इच्छा होते. आणि तो काय करतो, जे मिळालेलं ज्ञान आहे ना, त्या ज्ञानारूप स्वतः एक ढोंगी साधू म्हणून ह्या जगासमोर येतो. आणि विकार तर मारले नाहीत, आणि न मारल्यामुळं काय होतं की चुकीचा मेसेज, चुकीचा संदेश ह्या जगासमोर तो प्रस्थापित करतो. आणि जो अनुभव त्याला कधी आला नाही आत्मानुभूतीचा, त्या गोष्टी तो बोलायला चालू करतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की हे लोक काय करतात, त्याला देव बनवून टाकतात. एक 4 लोक ते गोळा करतो, प्रचार प्रसार मोहिमा होतात, पोस्टर छापले जातात, आरत्या बनवल्या जातात, आणि एक ढोंगी साधू तिथे एक परमेश्वराचं रूप घेऊन उभा राहतो. हे रामकृष्ण माझे कुठं तर बाजूला राहतात आणि लोक त्याची पूजा करायला चालू करतात परमेश्वराचा अवतार म्हणून. अशानं काय होणार आहे, ते विकार मेले का त्याच्या अंतःकरणातले? नाही. उलट काय होतं, तो एक भला मोठा समाज स्वतःच्या सोबत घेऊन एका चुकीच्या मार्गाला घेऊन जातो. आणि ज्या दिवस ह्या जगाला कळतं की तो एक ढोंगी साधू होता, त्या दिवशी जो त्याच्या अनुरूप वागून त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करत होते, चांगल्या धर्मावर चालण्याचा ज्या दिवशी त्यांना कळतं की तो साधूच ढोंगी होता, त्या दिवशी आणखी नीतीभ्रष्ट हा समाज होतो. मग असं नीतीच्या धर्माच्या गोष्टी करून ह्या समाजाचा उद्धार हो, म्हणजे असं बोलून होत नसतं. जोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत ते ज्ञान सांगणंच मुळात चुकीचं आहे. म्हणून काय म्हणतात की ते गणेशनाथ महाराज, की हा जो ढोंगी साधू असतो असंही वागणं चुकीचं आहे, आणि ती वनवासाची जाणारी व्यक्ती आहे तसंही वागणं चुकीचं आहे. मग ह्या विकारांना मारायचं स्वरूप काय, वारंवार हा प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे. त्यावेळेस मग हे शास्त्रनियुक्त आपल्याला त्याचा उपदेश करतात. शिर उतरावे आपुल्या हाते. करायचं काय असं, अंतकरण पहा, स्वतःचं परीक्षण करा ह्या देहाचं, आणि मग आपल्याला कळून येईल हे बाहेर जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जे हे फुलं आहेत, फळं आहेत, त्याचं एक बुंदा आहे, मनरूपी बुंदा. आणि त्याच्या खाली कुठं तर त्याच्या मुळा ह्या जमिनीत ज्या दिसत नसतात, तिकडे हा आत्मस्वरूप आहे. ज्यावेळेस हे आत्मस्वरूप आपण जाणू, स्वतःला मी कोण आहे हे जाणू, हा परमेश्वर माझ्या अंतःकरणात कसा वसतो हे जाणू, त्यावेळेस आपल्याला कळून येईल, अरे मी तर चुकीचा मार्ग निवडला होता. त्या झाडाच्या मुळाला पाणी घालण्याऐवजी कारण नसताना मी ते फुलं, ती कळ्या, ती फळं तोडण्यात आणि त्यांचं मुरडण्यात त्यांचा वेळ घालवत होतो, किंवा त्याला पाणी घालण्यात, त्याला खत पाणी घालण्यात वेळ घालवत होतो. म्हणून हिते लक्ष द्या. ज्यावेळेस आपलं हिते लक्ष जाईल, त्याच वेळेस काय होईल, ह्या सर्व विकारांचं स्वरूपच बदलून जाईल. ते विकार परिवर्तित होतील कशात, प्रेमात, क्षमा, शांती, दया, यामध्ये ते परिवर्तित होतील. आणि मग त्याचं स्वरूप सांगताना म्हणतात की शिर उतरावे आपुल्या हाती. मग काय होईल की हळूहळू हे आपला अंतःकरण जागृत झाल्यानंतर हे हळू शिर उतरावून बाजूला ठेवा. म्हणजे काय, हा अहंकार, हा मीपणा हे बाजूला काढून ठेवा. आणि मग तिथं आपल्या बायकोसोबत, आपल्या मुलासोबत ही आपण प्रेमानं वागायला लागू. तिथं तिरस्कार करणार नाही, आपण रागराग करणार नाही त्यांचा, की तुम्ही माझ्या संसारात अडथळा आहे असं आपल्याला वाटणार नाही. माझ्या गोरबा काकाकडे थोडं दृष्टी टाका. गोरबा काकांचा संसार होता, माझ्या एकनाथ महाराजांचा संसार होता, ज्या एकनाथ महाराजांना आपण शांतीभ्रम म्हणतो. संसारात राहून शांतीभ्रम राहता येतं का? हो येतं. हे माझ्या साधू संत महात्म्यांनी दाखवून दिलं.
मग आपण त्या गोष्टींचा तिरस्कार करणार नाही, उलट तिथं आपल्या अंतकरणी कामाच्या जागी प्रेम जागृत होईल, क्रोधाच्या जागी दया जागृत होईल, आणि जिथं लोभ होता तिथं आपल्या अंतकरणी एक प्रेरणा जागृत होईल, लोकांना आपण प्रेरणास्थान ठरू. आणि असं वागल्यानंतर आपला तर उद्धार आहेच, परंतु त्याबरोबर आपल्या ज्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांनाही त्या सात्विक गुणाचा अनुभव येईल आणि तेही त्या अनुरूप वागायला बघतील. कारण माझ्या तुकाराम महाराजच्या आयुष्यातलं उदाहरण आहे, ज्यावेळेस एक स्त्री कुठली तर वाईट गोष्ट मनात घेऊन त्यांच्याकडे येते, त्यावेळेस तुकाराम महाराजांसमोर आदर्श आहे माझ्या कृष्ण परमात्म्याचा. कारण कृष्ण परमात्म्याने ज्यावेळेस पूतना त्यांना विषाचं दूध पाजायला आली, त्यावेळेस ते विषाचं दूध जरी प्राशन जरी केलं माझ्या कृष्ण परमात्म्याने, तरी ती माते समान समजून प्राशन केलं आणि माता समान मानून तिचाही उद्धार केला. आणि तोच गुण माझे तुकाराम महाराज घेतात. तिथं विष होतं, तिथं विषय होता, आणि ती विषय घेऊन आलेली स्त्री स्वीकारतात, ये माझे, परंतु काय म्हणून स्वीकारतात की हे रुक्माई समान माता म्हणून स्वीकारतात. म्हणजे परिवर्तन होतं. ते विकार तुकाराम महाराज ते मारतात अशातली गोष्ट नाही, प्रेमच आहे, विकारच विषयच आहे, परंतु त्या विषयाचं स्वरूप काय आहे, जिथं काहीतरी वाईट म्हणून स्वीकारायचं होतं तिथं माता म्हणून स्वीकारतात. आणि ज्यावेळेस आपल्या अंतकरणी अशा भावना बदलतील ना, हे विकारांचं स्वरूप बदलेल, त्यावेळेस काय होईल, हे फळं फुलं भरून येतील, हे प्रेम जागृत होईल, ही दया क्षमा शांती हे गुण वाढीस लागतील. हेच ते स्वरूप आहे. म्हणजे विकार दाबू शकत नाही, आपण मारू शकत नाही, फक्त त्याचं परिवर्तन करणं गरजेचं आहे. जे आपण साठवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याला बांध घालण्याचा प्रयत्न करत होतो, ते करण्याऐवजी त्या पाण्याचा उपयोग आपल्या शेतातल्या फळभाज्या वाढवण्यासाठी उपयोग करा. तसंच आपल्या शरीरातल्या हे गुण, सात्विक गुण वाढवण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिक आपल्याला कळून येईल की खरं परमेश्वराचं स्वरूप तर हेच होतं. हे विकार वाईट नाहीत, त्या विकारांचं फक्त स्वरूप वळवा. जो विषय माझा एखाद्या स्त्रीप्रती आहे, तोच विषय माझा परमात्म्याप्रती करा, परमेश्वराकडे त्याची ओढ वाढवा. आपल्या बायका मुलांप्रती हे प्रेम ठेवा, त्यांच्याप्रती क्रोध कशाला ठेवता. ज्यावेळेस असं आपण करू, त्यावेळेस आपण संसारात जगण्यालायक राहू. म्हणून पुढे म्हणतात की तेव्हा मनसी भक्त सत्य माझा, आणि हे सत्य भक्ताचं स्वरूप आहे, हेच स्वरूप आहे, याच्या वेगळं काही नाही. आणि गणेशनाथ म्हणे, हे आता उरले येथून या झाले मनुष्य जन्म. आणि मनुष्य जन्माचंही हेच गुण आहे. ह्या जन्माला येऊन जर काय करायचं असं तर हेच साधायचं आहे. गणेशनाथ म्हणे, हे आता उरले, आणि आता उरलं काय असेल तर हेच दया क्षमा शांती, ते परमेश्वराची वस्ती. हे सर्व षट विकार तिथे गेले आणि त्याची जागा ह्या गुणाने घेतली. म्हणून एक लक्षात घ्या, अंधकार म्हणून आपल्या आयुष्यात कोणती गोष्ट नाहीच, कधीच नव्हती आणि नसणारी आहे. फक्त तिथं प्रकाश आणा, अंधकार ऑटोमॅटिक निघून जाईल. तसंच स्वरूप आहे. हे विकार म्हणून कुठल्या गोष्टी नाहीतच मुळात, फक्त आपण त्यांना मानतो विकार आहेत विकार आहेत आणि त्यांची भीती ठेवतो, अंधाराची जशी भीती ठेवतो तसं. परंतु तिथंच हा आत्मस्वरूपाचा प्रकाश आणा, तो मग अंधकार राहणारच नाही. ते विकार म्हणून तिथं कधी नव्हतेच, फक्त गरज आहे त्या प्रकाशाची. तो प्रकाश जागृत करा. हे इथे सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचे आपणास सांगणे आहे. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.